आज आपण पाहिलं असेल कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये KDMCच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहेत, निदान डायग्नोस्टिक सेंटर आहे, सावतामाळी भाजी मंडई आहे, अहिल्याबाई चौकातली भाजी मंडई आहे, टिळक चौकातली भाजी मंडई आहे, या प्रॉपर्टी गेले 10-15 वर्षापासून धुळखात पडलेल्या आहेत आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. मी वारंवार माहितीच्या अधिकारामध्ये महापालिकेला विचारलेलं आहे की ह्या प्रॉपर्टी सध्या महापालिकेत सडत पडलेल्या आहेत, तर या युटिलाइज कधी करणार आणि प्रशासन याकडे लक्ष कधी देणार. परंतु ज्या प्रशासनाच्या प्रमुख आहेत आत्ता इस्टेट विभागाच्या गुळवे मॅडम यांनी आज तागत ह्या प्रॉपर्टी कुठे आहे, याच्यापूर्वीसुद्धा मी प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी बोललो होतो, परंतु प्रत्यक्षतः कुठं हे अजून बघायलाच गेलेले नाही. सर्व कारभार महापालिके खुर्चीवरून झाला तर ह्या कल्याण डोंबिवली शहराच्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टी सडणार आहेत. तर ज्या गुळवे मॅडमना मी माहितीचा अधिकार दिलेला आहे आणि ते माहितीच्या अधिकारात जर का 1 महिन्यात त्यांनी मला माहिती दिली नाही तर उचित कारवाई प्रशासनावर करावी अशी मी मागणी करणार आहे. संबंधित खात्याकडे किंवा आमचे आमदार आणि आमचे इतर जी पदाधिकारी आहेत त्यांना सतत ही मागणी मी त्यांच्याकडे रेटा लावणार आहे. आणि जर का ह्या पालिकेच्या प्रॉपर्टी आपण लक्ष दिलं तर महापालिके उत्पन्नाचे स्रोत आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि त्याकडे नवीन मॅडम जे आलेले आहे आयुक्त मॅडम त्यांनी लक्ष द्यावं.